फोनची रिंग तर वाजता, फोन का नाही उचलत निशी? शी बाळा, फोन उचल. फोनची रिंग बंद करून ठेवलं की काय? ऐकूक जात नाही का त्या का? ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर फक्त तुम्ही आणि तुमचा गेम, बाहेरच्या जगाशी तुमचा काही संबंध नाही. फोकस फक्त तुमच्या गेम वरती असला पाहिजे आणि म्हणून तुमचे हे फोन घेतले जात आहेत. कळलं? Yes, sir. कळलं? Yes, sir. निशी पण ना, काही झाला तरी उद्याच्या अभिषेकाचा निरोप त्याका वेळेत देऊक व्हायो. ओवीक फोन करून बघते. ओवी, 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 फोन वाजतोय अगं. ए ओवी, ऐक ना, ते फोन वाजतोय सतत, काहीतरी अर्जंट असेल प्लीज. हा 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 हा. मी घेतो मी. हॅलो श्रीनू, ओवीचा फोन तुझ्याकडे कसा काय? श्रीनू, ओवी सोबत हा? श्रीनू, ओवी सोबत कसं काय? आय वॉन्ट टू सी एव्हरीवन गेम फास्ट. तुम्हाला प्रत्येकाला एक एक सेट खेळायला मिळेल. सो शो मी युअर गेम. सो पहिला सेट खेळणार आहे अर्चना सिंग आणि निशिगंधा खोत. सो लेट्स स्टार्ट द गेम. आजपर्यंत जीवापाड जपलेली तत्व मातीत मिसळली आहे तुझ्यामुळे. तुझे बाबा बॅडमिंटन खेळू नकोस असं म्हणतील, पण शेवटी निर्णय डिसिजन तुझा असायला हवाय. त्यांना मी बजावून सांगितलं होतं की बॅडमिंटन खेळू नको म्हणून, कारण त्या खेळासोबत त्याचा पेहराव आणि तसा वागणा पण आला. दादा, मला माफ करा. पुन्हा एकदा तुमच्याशी खोटं बोलून खेळते मी. पण दादा, एक दिवस ना मी नक्की तुम्हाला पटवून देईन की मी चुकत नाहीये. त्या दिवसासाठी, तुमच्या डोळ्यात ना अभिमान बघण्यासाठी मला हे करावं लागतंय. दादा, माफ करा मला. पण मी जरी खेळले ना तरी आपली संस्कृती, आपले संस्कार, आपली माती कधीच विसरणार नाही. आली बघ कोकणची कन्या. ह्याचा नमस्कार करून गेम चांगला होत नाही. ऑल द बेस्ट निशिगंधा.
Don't be afraid. Focus on your game. There should be coordination between your eyesight and speed. Come on, let's start. Come on, Nishi. Relax. घाबरू नकोस. काय करतीयस? असं खेळणार आहेस तू? यासाठी तू घरापासून 500 किलोमीटर लांब आली आहेस. यासाठी तुझ्या आईने तुला सपोर्ट केलाय. सर मला माहिती आहे, मला इथे खेळायला नाही जमत आहे. ते काय बोलतात मला कळत नाही. गरज पण नाहीये. भाषा, प्रांत, लोक या पलीकडे टॅलेंट असते, ते तुझ्याकडे आहे. आणि ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. तुला जे काही उत्तर द्यायचं ना ते शब्दात नकोय मला, ते तुझ्या रॅकेटमधून येऊ दे, तुझ्या ॲक्शन्समध्ये दिसू दे मला. जोवर मला तुझ्या रॅकेटमधून त्या परफेक्ट स्मॅशचा आवाज येत नाही ना, तोवर मी तिथे उभं राहणार आहे पाठ करून. तुझं उत्तर तुझी रॅकेट देते का बघू आपण. अँड यू कॅन डू दिस. यू कॅन. दे दे माका फोन, मी बोलतोय. हा हॅलो, हा श्रीनो. अरे तू का निशी सोबत पाठवलेला ना, तू ओवी सोबत काय करतस? नाही नाही आई आई अगं ऐकून घे ना माझं. इथे निशी आणि ओवी दोघी आहेत. इथे दोघी आहेत. दोघी आहात? अगो दोघी आहात. घे घे. श्रीनू, अरे निशिक विचार जरा फोन का नाही उचलत आता? मगासपासून फोन करते रे, जीवा घोर लागून राहता. काय हा काय ता? माई अगं तू नको टेन्शन घेऊ. त्या दोघी आहेत इथे, कामात आहेत बाहेर. श्रीनिवास, काय झालं? ओवीचा आवाज होतो काय? अरे बोल ना. ओवी श्रीनूच्या आजूबाजू का? दे माका दे दे. हॅलो उमाई, निशी कॅम्पला गेली. कुठला कॅम्प? हा आई हॅलो आई. अगं स्टडी कॅम्प ती हे मुंबई आहे ना, शहर आहे ना हे, तर इथे सगळे स्टडी कॅम्प म्हणतात. तर निशी स्टडी कॅम्पला जायला निघाली आता. बरा, तू तिकडे कशासाठी गेलास त्या लक्षात ठेव. हा उद्या तुमका देवळात जाऊन अभिषेक करूचा. हा लक्षात ठेव. आणि माझो निरोप निशिक सांग. हो हो. घे उमाशी बोला. मी येतोय. हा श्रीनू. हा हा उमाई बोल. निशी ठीक आहे ना? हो हो. आणि ओवी? ओवी ती जरा जास्तच मजेत आहे. शहरात आली आहे ना ती. बरा, काळजी घेवा. हो. ऐक ऐक उमाई, तू पण काळजी घ्या. टेन्शन घेत बसू नको. मी आहे इथे. हा ओवी जरा जास्तच मजेत. हा म्हणजे ते अडकून ठेवलं यार तुम्ही मला. इथे एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागतंय. असं वाटतंय ना धावत जाऊन दादा मामाचे पाय धरावे आणि त्याला सगळं खरं खरं सांगून टाकावं. माफी मागावी त्याची.
And this game has been won by Kokkan Kanya, Nishigandha Raghunath Khote. सर्वेश्वरा, मी या संकटाचा विचारच नाही केलाय. ओवी मुंबईत गेला. तिकडचं वातावरण तिच्या लंडनच्या आयुष्यासारखंच असतं. त्यात हळच रमला तर त्या इकडे गावात परत यायची इच्छाच नाही झाली तर. नाही सर्वेश्वरा, असा नको होऊ देऊस. माझा लेकरू जसा गेला तसाच सुखरूप परत येऊ दे. हे तुला खोटं बोलता येत नव्हतं तर कशाला उचललास फोन? माझा फोन वाजत होता ना. हे घे, कॉफी घे. तू काय वेडी आहेस काय ग? एकतर फोन एवढा वेळ वाजत होता, तू उठायचं नाव घेत नव्हतीस. मी नाईलाजाने फोन उचललाय, कळतंय का? आणि मी जर फोन उचलला नसता ना तर तिथे सगळे टेन्शन मध्ये आले असते. सगळ्यांना संशय आला असता. मी फोन उचललाय ना तर मला टेन्शन आलंय. काय करावं कळत नाहीये मला. हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. श्रीनिवास चिल. आणि तुला हे सगळं डील करता येत नसेल ना तर तू नको ना पडूस यात. आणि लगेच खरं सांगेन वगैरे हेही करू नकोस. अँड रिमेंबर, तू आम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना की तू आम्हाला सपोर्ट करणार आहेस. मग आता ते प्रॉमिस तोडू नको. ओके? बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी काही बोलत. हा, मग आता मला सांग, उद्या पूजेला कसं घेऊन जायचंय निशीला? हा, निशी दिवसभर त्या कॅम्प मध्ये असणार आहे. ते एकतर एवढं स्ट्रिक्ट आहे ना, तिथून तिला बाहेर पडता येणार नाहीये. मग काय करायचं आपण? तुम्हाला सांग. हो हो, करू ना काहीतरी आपण. थांब जरा, मी कॉल करते तिला. फोन स्विच ऑफ आहे. आय थिंक त्यांना आज जायच्या आत फोन बंद करायला सांगितलं असेल. काय मूर्ख. तू फोन परत कर. अरे तू परत लाव फोन. अगं परत लाव ना फोन तिला. हो हो, लावते. स्विच ऑफ आहे. चल. अरे कुठे? नाही, आपण तिला डायरेक्ट भेटायला जाऊ. चल चल चल. ए श्रीनिवास, हे गाव नाहीये, मुंबई आहे. आपण असं कुठे लगेच नाही जाऊ शकत इथे. ओवी, आपल्याकडे ना दुसरा पर्याय नाहीये. हा, आणि आता आपण इथे मुंबईत जरी असलो ना तरी तिकडे गावी खोतांचं घर आहे. आणि दादा मामाने एकदा सांगितलं ना पूजा होणार, तर पूजा ती झालीच पाहिजे. हा, हो हो हो, चिल चिल. आधी तू शांत हो आणि कॉफी पी तुझी. जा. कॉफी घेऊ. हो ठीक आहे, कॉफी घेतो. कॉफी. हा, अरे श्रीनिवास, हळूहळू गरम येते. आली बघ कोकण कन्या. हो, हिला माझ्यासोबत मॅच खेळायला लावलं असतं ना तर बघितलं असतं हिला बरोबर. काय हसायला काय झालं? यू नॉट हिअर फॉर अ पिकनिक. एवढी मोठी संधी मिळाली आहे. फोकस ऑन द गेम. सॉरी सर, सॉरी सर. कम ऑन, गुड गेम. कॅम्पस तसा खूप मोठा आहे ना. रात्री तसं वाटलं नाही. सी, आता कळलं निशीला किती मोठा चान्स मिळाला. हो. ए ते बघ, ते बघ. ओ थांबा. आत कुठे?
चला मागे. ते आम्हाला जरा भेटायचं होतं. असं भेटता येणार नाही. अंकल बहीण आहे माझी, तिला भेटायचंय. अहो नाही भेटता येणार. अहो असं कसं नाही, अर्जंट आहे. अहो मॅडम असं सोडता येणार नाही. आतमध्ये फक्त खेळणाऱ्याला आणि शिकवणाऱ्याला सोडलं जातं, रिलेटिव्हजला नाही. अहो पण खरंच इम्पॉर्टंट. अहो नाही सोडता येणार, एकदा सांगितलं ना. चला निघा. अंकल मागे फिरा. चला. बरं ठीक आहे. चला निघा. ठीक आहे. काय करायचं आता? असं इतक्या लवकर गिव्हअप करून नाही चालणार, काहीतरी करावं लागेल ना. एक प्लॅन आहे. काय? चल अगं पण चल ना. इथले काहीतरी रूल्स असतात ना, आपण नको असं करायला. तू वेड्यासारखं काहीतरी वागू नको. थांबा. अरे करतो. थांब. तुम्हाला सांगितलं नाही एकदा असं सोडता येणार नाही म्हणून. अंकल प्लीज, अर्जंट आहे म्हणून. पण तुम्ही घुसलातच कसे काही त्यात? हा आम्हाला इंद्रलेक्षा आता काय झालंय? जी सर. कधीपासून सर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत? ठीक आहे, मी बोलतो तुम्ही कसं. जी सर. निशीशी बोलायचंय. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, तुम्हाला एंट्री अलाउड नाही आहात. हो, पण निशीला भेटणं आणि तिच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे. प्लीज. हो, नाहीतर इथे एंट्री नाही आणि घरी पण एंट्री मिळणार नाही. प्लीज. म्हणून तिला गेमवर फोकस करता येत नाही. तुम्ही घरचे तिला काही वेळ स्ट्रेस फ्री होऊन प्रॅक्टिस करू देणार की नाही प्लीज? पण खरंच खूप अर्जंट आहे. इट्स इम्पॉर्टंट. तिचे बाबा माहिती आहे ना कसं आहे. ऐका ना, फार वेळ नाही, फक्त थोडा वेळ प्लीज. ठीक आहे, पण तिला टेन्शन येईल असं काही बोलू नका तिच्याशी प्लीज. उमा, पाणी हवं होतं. होय. निशीचं बोलणं झालं काय? होय, पूजेचा निरोप दिलाय. काय म्हणाल निशी? काय झालं उमा? नाही, काय नाही, बरी आहेत तिघा. काळजीचं काय कारण नाही असं श्रीनू सांगत होतो. नक्की? उमा, माका सांगायचं नाही का नक्की काय झालं ते? काळजीत दिसतंय म्हणून विचारते. उमा, माका माहिती आहे तुम्हाला कितीही सांगितलं ना काळजी करू नका म्हणून, तरी तुम्ही काळजी करणारच. माका खात्री आहे. पण नका काळजी करू. आता पोरं मोठी आहेत, काळजी घेतील स्वतःची. हा, फक्त आता या सगळ्या गडबडीत पूजेचं विसरूक नको म्हणजे झालं. नाही विसरणार. निशी आणि श्रीनू दोघे उद्या जातील मंदिरात अभिषेकासाठी. ठीक आहे, येते.